हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला सब्जेक्ट चालू आहे इंडस्ट्रियल मेजरमेंट्स. त्यातला चॅप्टर नंबर 2 चालू आहे प्रेशर मेजरमेंट. ठीक आहे. तर प्रेशरचे डेफिनेशन आपण तुम्हाला सांगितलं आहे, त्याचा जो टेक्निकल फॉर्म्युला आहे तो सांगितलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रेशर मेजरिंग डिव्हायसेस. ठीक आहे. तर क्लासिफिकेशनमध्ये आपण नॉन इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर, इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर, इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर हे 3 मेन टाईप्स आहेत प्रेशर मेजरिंग डिव्हायसेसचे. तर नॉन इलॅस्टिकमध्ये पुढं 4 टाईप्स पडतात. ते कुठले कुठले आहेत तर U-ट्यूब मॅनोमीटर, वेल टाईप मॅनोमीटर, इन्क्लाइंड मॅनोमीटर आणि मायक्रो मॅनोमीटर. त्यानंतर दुसरा प्रेशर मेजरिंग डिव्हायसेसमधला दुसरा टाईप आहे इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर. त्याचे पुढं 4 टाईप्स पडतात. तर ते आहेत बर्डॉन ट्यूब, बेलोज, डायफ्रॅम आणि कॅप्सूल. त्यानंतर थर्ड आणि लास्ट आहे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. त्याचे 2 टाईप्स पडतात. ते आहेत बर्डॉन ट्यूब विथ LVDT आणि डायफ्रॅम विथ स्ट्रेन गेज. ठीक आहे. तर नॉन इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसरमधला आपण U-ट्यूब मॅनोमीटर हा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. तर त्यानंतर आता आपण बघणार आहे वेल टाईप मॅनोमीटर. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे इन्क्लाइंड मॅनोमीटर म्हणजे काय ते. ठीक आहे. तर इन्क्लाइंड मॅनोमीटर म्हणजे काय तर इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर्स. ठीक आहे. थांबा, त्याची तुम्हाला पहिल्यांदा डायग्रॅम दाखवतो. तर इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर्स आर यूज्ड टू मेजर व्हेरी स्मॉल प्रेशर डिफरन्सेस. म्हणजे काय, इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर आहे ते खूप स्मॉल प्रेशर डिफरन्सेस जे आहेत तर ते दाखवण्यासाठी आपण इन्क्लाइंड मॅनोमीटर काय करतो, यूज करतो. आता इन्क्लाइंड मॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण बघणार आहे. तर त्यामध्ये काय येतं तर इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर इज अन एनलार्ज्ड लेग मॅनोमीटर विथ इट्स मेजरिंग लेग इन्क्लाइंड टू द व्हर्टिकल ॲक्सिस बाय सम अँगल ड्यू टू इन्क्लिनेशन स्केल एक्सपांड्स अँड इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी. म्हणजे आपण फिगरमध्ये बघायला लागलो आहे तर त्याप्रमाणे जे मेजरिंग लेग आहे तो कसा आहे, व्हर्टिकल ॲक्सिस आहे. ठीक आहे. बाय सम अँगल तुम्हाला दिसतं की हा व्हर्टिकल ॲक्सिस आहे, सरळ नाही आहे. हे लो प्रेशर जे दाखवले तुम्हाला तिथं तुम्ही बघू शकता एक व्हर्टिकल ॲक्सिस येते आणि तिथे त्यामध्ये एक थोडासा काहीतरी अँगल तयार होतो. ठीक आहे. जिथं आता स्केल दाखवलेली आहे तिथं लो प्रेशर दाखवलेलं आहे आणि इथं तुम्हाला एक्स जिथं दाखवलेलं आहे तिथं काहीतरी व्हर्टिकल ॲक्सिस झालेली आहे आणि तिथे एक छोटासा अँगल तयार होतो. ह्यामुळे काय होतं, ड्यू टू इन्क्लिनेशन स्केल एक्सपांड्स अँड इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी. हे इन्क्लिनेशन झाल्यामुळं स्केल हा एक्सपांड होतो आणि सेन्सिटिव्हिटी इथं वाढली जाते. ठीक आहे. ह्या मॅनोमीटरमध्ये काय होतं, दिस मॅनोमीटर इज टिप्ड सो दॅट द लिक्विड मूव्स अ लॉंगर डिस्टन्स थ्रू द ट्यूब ॲज इट रायझेस. म्हणजे काय होतं, हे मॅनोमीटर टिप्ड आहे त्यामुळं काय होतं, इथे ह्याच्यात जे लिक्विड असणार ते लांब डिस्टन्सपर्यंत मूव्ह होणार आहे. ठीक आहे. ट्यूब थ्रू हे काय होणार आहे, लॉंग डिस्टन्सपर्यंत मूव्ह होणार आहे. ज्यावेळेला ते राईज होईल त्यावेळेला काय होणार आहे, हे ह्यातलं जे लिक्विड आहे एका लॉंग डिस्टन्सपर्यंत काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. ठीक आहे. या फिगरमध्ये तुम्हाला जे डायग्रॅम दाखवलं त्यावरूनच तुम्हाला कळतं, कारण की त्याचे जे अँगल आहे ते व्हर्टिकल आहे, असा सरळ नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेला हे मॅनोमीटर टिप्ड होईल त्यावेळेला काय होणार आहे तर त्यातलं जे लिक्विड आहे एक लॉंग डिस्टन्सपर्यंत म्हणजे मूव्ह होणार आहे ह्या ट्यूबमधूनच. ठीक आहे. हे जे इथं जी ट्यूब दाखवली आहे ह्याच्यामधूनच हे काय होणार आहे, मूव्ह होणार आहे आणि राईज होणार आहे. फिगरमध्ये तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे. इन्क्लाइंड मॅनोमीटर म्हणजे नेमका काय आहे हे तुम्हाला सरळ या फिगरमधूनच दिसायला लागले. आता ह्यात जो डिस्टन्स y आहे, ठीक आहे, तर स्केलवर तुम्हाला डिस्टन्स y दाखवला आहे. ठीक आहे. हा काय आहे तर द डिस्टन्स y दॅट द लिक्विड मूव्स थ्रू द ट्यूब इज ग्रेटर दॅन द डिस्टन्स x दॅट लिक्विड रायझेस. म्हणजे हा जो डिस्टन्स y दाखवला आहे तुम्हाला, ठीक आहे, तो जो डिस्टन्स y काय आहे तर ह्या डिस्टन्स एक्सपेक्षा तुम्हाला मोठा दाखवलं आहे. डिस्टन्स y म्हणजे काय, त्या डिस्टन्समधून काय होणार आहे तर लिक्विड तुमचं जे आहे ते ट्यूबमधून मूव्ह होणार आहे. हे काय असणार आहे, जास्त असणार आहे कशापेक्षा, जे तुमचं डिस्टन्स x आहे ज्यामध्ये लिक्विड राईज होतं की नाही, ते जे तुम्हाला डिस्टन्स x असं दिलेलं आहे. पहिला डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की डिस्टन्स y एक दाखवला आहे आणि डिस्टन्स x एक दाखवला आहे. हा जो डिस्टन्स y आहे ह्याच्यामधून लिक्विड काय होणार आहे, जास्त म्हणजे
लिक्विड मूव्ह होणार आहे ग्रेटर दॅन कशापेक्षा डिस्टन्स एक्स, ज्यामध्ये लिक्विड राईज होतं त्यापेक्षा हा डिस्टन्स ह्याच्या डिस्टन्स वायमध्ये लिक्विड तुमचं काय होणार आहे, जास्त मूव्ह होणार आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर. आता दुसरे एक आहे ते कुठलं आहे, हेच फक्त होतं या इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटरमध्ये. आता अनेक आहे ते कुठलं आहे तर वेल टाईप मॅनोमीटर. ठीक आहे. वेल टाईप मॅनोमीटर म्हणजे काय तर वेल टाईप मॅनोमीटर इज वाईडली यूज्ड बिकॉज ऑफ कन्व्हिनियन्स द रिडिंग ऑफ ओनली अ सिंगल लेग इज रिक्वायर्ड. म्हणजे वेल टाईप मॅनोमीटर जे आहे ते जास्त करून आपण यूज करतो कारण त्याचे भरपूर फायदे आहेत काय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आता तुम्ही डायग्राममध्ये बघायला आलं आहे तर ह्यातलं जे सिंगल लेग आहे त्यातलं फक्त रिडिंग आपल्याला लागतं. कसं काय तर कन्स्ट्रक्शन वर्किंग ह्याचं कसं आहे हे आपण तुम्हाला सांगूया. इट कन्सिस्ट ऑफ लार्जर डायमीटर व्हेसल. ठीक आहे. यामध्ये एक लार्ज डायमीटरची काय आहे व्हेसल आहे. ठीक आहे. दॅट इज वेल, आपण त्याला वेल पण म्हणतो. कनेक्टेड वन लेग टू व्हेरी स्मॉल साईज ट्यूब सो दॅट द झिरो लेवल मूव्स व्हेरी लिटल व्हेन प्रेशर इज अप्लाइड. म्हणजे काय दाखवलं ह्याच्यामध्ये की एक साईड जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये एक लार्ज डायमीटरचं व्हेसल आहे ज्यालाच आपण वेल पण म्हणतो. ते कनेक्टेड आहे कशाला, एक स्मॉल साईज ट्यूब आहे. ठीक आहे. ज्यामध्ये कशासाठी हे सगळं केलं आहे आपण, एक लार्ज डायमीटर असताना एक ज्याला आपण वेल म्हणतो ते आपण एका छोट्या स्मॉल साईजच्या ट्यूबला आपण कनेक्ट केलेलं आहे. हे सगळं आपण कशासाठी केलेलं आहे कारण की जी झिरो लेवल आहे ती हळूहळू वाढावी. ज्यावेळेला आपण प्रेशर अप्लाय करेन की नाही त्यावेळेला ही जी झिरो लेवल आहे म्हणजे लेवल आता दाखवलं आहे इथं 0 दाखवलं आहे, 2 दाखवलं आहे, 4 दाखवलं आहे, 6 दाखवलं आहे, स्केल दाखवलेली आहे बघा तुम्हाला डायग्राममध्ये 0 to 14पर्यंत. तर ही जी स्केल आहे ती हळूहळू वाढावी याच्यासाठी काय दाखवलं आहे इथं केलेलं आहे, एक स्मॉल ट्यूब इथं ठेवलेली आहे. पण आता हे तुम्हाला सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये एक लार्ज डायमीटरचं व्हेसल आहे ज्याला आपण वेल ह्या शब्दानं पण म्हणतो. हे कनेक्टेड कशाला आहे तुम्हाला फिगरमध्ये दिसतं की एक स्मॉल ट्यूब आहे. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला स्केल पण दाखवलं आहे की 0 to 4 6 8 10 12 14 इथंपर्यंत दाखवलं आहे. ठीक आहे. आणि हे काय करतं की ज्यावेळेला लेवल वाढेल त्यावेळेला ते हळूहळू ज्यावेळेला प्रेशर वाढेल त्यावेळेला हे जी झिरो लेवल आहे त्यापासून हे हळूहळू काय होणार आहे तर वाढत जाणार आहे. ठीक आहे. तर आता बट सच अरेंजमेंट इज सेन्सिटिव्ह टू नॉन युनिफॉर्मिटी ऑफ ट्यूब क्रॉस सेक्शनल एरिया अँड दस समवॉट लेस ॲक्युरेट. पण हे काय आहे तर ही जी ट्यूब आहे आता ट्यूबची डिस्टन्स कशी आहे स्मॉल आहे. ठीक आहे. त्यामुळं काय होणार आहे आणि काय प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये ही अरेंजमेंट कशी आहे सेन्सिटिव्ह येते. खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे काय होतं नॉन युनिफॉर्मिटीला सेन्सिटिव्ह आहे म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही आहे. ही युनिफॉर्मली म्हणजे काय तर सगळीकडे डिस्ट्रीब्यूट नाही आहे, एक नॉन युनिफॉर्मिटी आहे हे सगळीकडे डिस्ट्रीब्यूट नसणारी ही अरेंजमेंट आहे. त्यामुळे काय होणार आहे ही जी आपली वेल टाईप मॅनोमीटर ही जे दिसते हे काय असणार आहे तर लेस ॲक्युरेट असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे सगळीकडे जास्तली यूज होतं पण कसं आहे हे पहिल्यांदा सांगितलं वेल टाईप मॅनोमीटर ही आपल्या जास्त करून यूज होणारी मॅनोमीटर आहे. पण ही काय आहे कारण की ह्याच्यामध्ये सिंगल लेग लागतो. पण ही काय आहे लेस ॲक्युरेट आहे. कशामुळे लेस ॲक्युरेट आहे तर नॉन युनिफॉर्मिटीमुळे ही लेस ॲक्युरेट आहे. आपण फिगरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात की बाबा इथं एक लार्ज व्हेसल दिसतो तुम्हाला. ठीक आहे. हा जो लार्ज व्हेसल किंवा ह्याला लार्ज वेल म्हणतात. ठीक आहे. ह्याला दिसतो हाय प्रेशर P1 ज्याच्यामध्ये घातलेला आहे तो तुमचा मोठा एक बॉक्ससारखं दिसतो त्याला आपण वेल किंवा व्हेसल म्हणतो. ठीक आहे. आणि इथं लो प्रेशरचं जे दाखवलं तिथं स्केलचं रिडिंग पण दाखवले त्याला आपण स्मॉल ट्यूब पण दाखवतो इथं. ठीक आहे. ह्याच्यावर स्केलची रिडिंग पण दाखवली आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याचा रेशो काय आहे सांगा तर एरिया ऑफ वेल इज ग्रेटर दॅन एरिया ऑफ ट्यूब. आता ट्यूब केवढी छोटी आहे आणि वेल किती मोठं आहे हे तुम्हाला डायग्राममधूनच दिसतात. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय पाठ करण्यासारखी गोष्ट नाही आहे. तर एरिया ऑफ वेल इज ग्रेटर दॅन एरिया ऑफ ट्यूब. ठीक आहे. युजली धिस रेशो इज ग्रेटर दॅन 10 म्हणजे हा जो रेशो आहे तो 10पेक्षा मोठा असतो. ठीक आहे. दस झिरो लेवल मूव्स व्हेरी लिटल व्हेन प्रेशर इज अप्लाइड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं मगाशी की हे कमी ॲक्युरेट आहे. का कमी ॲक्युरेट आहे
कारण की ह्यातलं जे 0 लेवलला असतं, ठीक आहे, म्हणजे ह्यामध्ये जे लिक्विड असतं ते काय होणार आहे, ज्यावेळेला आपण प्रेशर अप्लाइड करतो त्यावेळेला ते हळूहळू मूव्ह व्हायचं चालू करतं. म्हणजे 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8, 8 to 10, 10 to 12, 12 to 14 हे जे आहे हे फार हळूहळू वाढायला चालू होतं. आता इन अ सिंगल लेग इन्स्ट्रुमेंट हाय ॲक्युरेसी अचिव्ड बाय सेटिंग 0 लेवल ऑफ अ वेल ॲट 0 लेवल ऑफ स्केल बिफोर इच रिडिंग इज टेकन. म्हणजे आपल्याला जर हाय ॲक्युरेसी पाहायला असली, ठीक आहे, सिंगल लेगपासून जर आपल्याला हाय ॲक्युरेसी आपण मिळवू शकतो, काय करायला लागणार खरं त्यासाठी, तर ते जे रिडिंग आहे ते आपल्याला कशापासून घ्यायला लागणार, वेल जे आहे ते आपल्याला पहिला 0ला सेट करायला लागणार. ठीक आहे, आपल्याला 0पासून ज्यावेळेला आपण रिडिंग घ्यायला चालू होतो, ठीक आहे, ती पहिला वेल कशी पाहिजे, 0ला पाहिजे, आणि त्याच्यानं स्केल जी आहे ती 0ला पाहिजे, आणि त्यानंतर हळूहळू वाढत जायला लागणार. त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, तर ॲक्युरेट रिडिंग मिळणार आहे. पण त्यामध्ये काय करायला लागणार, प्रत्येक वेळेला तुम्हाला 0ला सेट करायला लागणार पहिल्यांदा 0, त्यानंतर मग तुम्ही हळूहळू वाढवायला लागणार. तसं जर तुम्ही केला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे जास्त हाय ॲक्युरेसी तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत वेल टाईप मॅनोमीटरमध्ये. तर वेल टाईप मॅनोमीटरमध्ये अनेकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका. तर काय काय होणार आहे, तर वेल टाईप मॅनोमीटर ही जास्त करून यूज होणारी गोष्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये फक्त सिंगल लेग लागतो, ह्याच्यामध्ये लार्ज डायमीटर लागतो. तर लार्ज डायमीटरचा व्हेसल असतो, त्यालाच आपण वेल पण म्हणतो. ठीक आहे, आणि हा जे कशाला कनेक्टेड असतो, तर वन साईड ऑफ व्हेरी स्मॉल साईज ट्यूबला कनेक्टेड असतो. ही जी अरेंजमेंट आहे ती सेन्सिटिव्ह आहे टू नॉन युनिफॉर्मिटी, कारण की ट्यूबचा क्रॉस सेक्शनल एरिया त्याच्यामुळं, आणि त्यामुळं काय असणार आहे, हो लेस ॲक्युरेट असणार आहे. फिगरमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतात. आता ह्याचा रेशो काय आहे, एरिया ऑफ वेल इज ग्रेटर दॅन एरिया ऑफ ट्यूब. म्हणजे तुम्हाला दिसतेच की एरिया ऑफ वेल हा मोठाच आहे ट्यूबपेक्षा. ट्यूब किती छोटी दिसते आणि ॲज कम्पेअर्ड टू वेल किंवा व्हेसल किती मोठं दिसते तुम्हाला तुम्हाला डायग्राममधून दिसतं. त्यामुळे तुमचा रेशो तुम्हाला काय पाठ करायची गरज नाही, डायग्राम लक्षात असली तर ते एक पॉईंट लिहू शकता की एरिया ऑफ वेल इज ग्रेटर दॅन एरिया ऑफ ट्यूब. युजली हा रेशो किती आहे, तर ग्रेटर दॅन 10 आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे 0 लेवल आणि लेस ॲक्युरेट का असतो, कारण की 0 लेवल जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करतो त्यावेळेला काय होणार आहे, जी 0 लेवल असते ती हळूहळू मूव्ह होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सिंगल लेग इन्स्ट्रुमेंट जर वापरायला असणार हाय ॲक्युरेसीला, जर तुम्हाला त्यापासून हाय ॲक्युरेसी पाहायला असेल तर तुम्हाला काय करायला लागणार, तुमची जी स्केल आहे ती सेटिंग तुम्हाला 0ला सेट करायला लागणार. ठीक आहे, आणि तिथून तुम्हाला रिडिंग घ्यायला लागणार, आणि 0ला सेट तुम्हाला कायमपणे करायला लागणार. प्रत्येक रिडिंगच्या आधी तुम्हाला ते 0ला सेट करायला लागणार, त्यामुळे तुम्हाला हाय ॲक्युरेसी मिळू शकते. ठीक आहे, हे झालं वेल टाईप मॅनोमीटरमधलं. आता आपले 2 पॉईंट्स कुठले कवर झाले, तर इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर आणि वेल टाईप मॅनोमीटर हे आपले 2 पॉईंट ह्या लेक्चरमध्ये कवर झालेले आहेत. ठीक आहे, आता इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर पण तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि एकदा सांगतो पाहिजे तर इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटरमध्ये काय असणार आहे. आता इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटर कशासाठी यूज करतो, पहिल्यांदा तर व्हेरी स्मॉल प्रेशर डिफरन्ससाठी आपण यूज करतो. ते इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटरमध्ये काय असणार आहे, एक एनलार्ज्ड लेग मॅनोमीटर म्हणतो. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, एक व्हर्टिकल ॲक्सिस असणार आहे, आणि ती एका फिक्स्ड म्हणजे एका अँगलला असणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये एक छोटासा अँगल तयार होत असणार आहे. ह्या इन्क्लिनेशनमुळे काय होणार आहे, ते स्केल जे आहे ते एक्सपाउंड होणार आणि इन्क्रीजेस, तर त्यामध्ये सेन्सिटिव्हिटी पण वाढणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार, दिस मॅनोमीटर इज टिप्ड सो दॅट लिक्विड मूव्स लॉंगर डिस्टन्स टू द ट्यूब ॲज इट रायजेस. यामध्ये काय होणार आहे, मॅनोमीटर टिप्ड केले जाणार आहे, सो दॅट त्यामुळे काय होणार आहे, लिक्विड काय होणार आहे, फास्ट मूव्ह होणार आहे लॉंगर डिस्टन्सला, थ्रू द ट्यूबमधून लॉंगर डिस्टन्सला मूव्ह होणार आहे. ज्यावेळेला ते राईज होईल त्यावेळेला फिगरमध्ये तुम्हाला हे पण दिसलेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तर डिस्टन्स वाय जे दाखवलं आहे तुम्हाला ट्यूबचं दाखवलं आहे, त्याला आपण डिस्टन्स वाय म्हणणार आहे. ह्याच्यामध्ये लिक्विड काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे कशापेक्षा, तर डिस्टन्स एक्स जे तुम्हाला एक्स पण दिसतं फिगरमध्ये. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कशामध्ये, ट्यूबमध्ये जे तुम्हाला वायनं दाखवलं आहे त्यामध्ये लिक्विड काय असणार आहे, लिक्विड जे मूव्ह होणार आहे ते ग्रेटर असणार आहे दॅन द डिस्टन्स एक्स दॅट लिक्विड रायजेस. म्हणजे एक्समध्ये जेवढं असणार आहे त्यापेक्षा जास्त असणार आहे वायमध्ये. ठीक आहे, हे झालं तुमचं इन्क्लाइंड टाईप मॅनोमीटरमध्ये.
तर अशा प्रकारे आपण 2 टाईपचं ह्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. थँक्यू एव्हरीवन. मागचं लेक्चर पण बघा आणि कंटिन्यू लेक्चर बघा. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.